नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आतिश शिंदे. तुमच्यासाठी आता थंबनेलवरून कळलं असेल की बिग अनाउन्समेंट. तर बिग अनाउन्समेंट काय आहे मी थोड्याच वेळात सांगतो, पण त्याच्या आधी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट राहणार आहे. कारण रिसेंटली आपण बघितलेलं आहे की IBPS POची नोटिफिकेशन आलेले आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये ठीक आहे एक्झाम पॅटर्न चेंज झालेला आहे. मग तो एक्झाम पॅटर्न काय आहे, एक्झॅक्ट कसं आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा बघूया, आणि नंतर बिग अनाउन्समेंट काय आहे तुमच्या सर्वांसाठी ते आपण बघूया. ठीक आहे, तर चला तर मग बघा. आता एक्झाम पॅटर्न चेंज झालाय म्हणजे काय झालेलं आहे रे, तर एक्झाममध्ये का मेन्स एक्झाममध्ये लक्षात ठेवा जे जनरल अवेअरनेसचं वेटेज आहे का ते काय झालेलं आहे रे, वाढलेलं आहे. GAचं वेटेज आता किती काय कसं वाढलेलं दिसेल तुम्हाला. बघा इथं काय रे, पहिले तुम्हाला 45 क्वेश्चन होते रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 60 मार्काला मेन्सला. आता काय झालेलं आहे, इथं कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडला काढून टाकलेला आहे आणि फक्त 40 क्वेश्चन ठेवलेले आहेत 60 मार्काला. कशाचे रे, रिझनिंगचे. पुन्हा त्याच्यानंतर काय जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस, हे पहिले 40 क्वेश्चन 40 मार्कला होते. आता क्वेश्चन कमी केलेले आहेत 5, पण मार्क वाढवलेले आहेत ते 50 मार्क केलेले आहेत. आणि आता फक्त तुम्हाला जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस एवढं नसणार आहे. त्याच्यामध्ये ह्या वर्षी काय ॲड केलेलं आहे रे, अजून नवीन ॲड केलेलं आहे. नीट लक्ष देऊन आहे का बरं सर्वांनी. ॲड काय केलेलं आहे, डिजिटल अँड फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर. ठीक आहे, हा एक पॉईंट ॲड केलेला आहे RBI सर्क्युलरला आणि डिजिटल अँड फायनान्शियल अवेअरनेसला स्पेशली किंवा स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. आणि वेटेज काय केलेलं आहे रे, GAचं 10 मार्कांनी वाढवून 50 मार्कावर केलेला आहे. अगोदर GA 40 मार्काला होता, आता किती मार्काला आहे तो, 50 मार्काला आहे तो. त्याच्यानंतर इंग्लिश ॲज इट इज आहे 35 क्वेश्चन 40 मार्काला, इथं पण 35 क्वेश्चन 40 मार्कला. DI पहिले 35 क्वेश्चन 60 मार्कला होते, आता तेच 35 क्वेश्चन किती मार्काला झालेले आहेत रे, 50 मार्काला. डाटा इंटरप्रिटेशनचं DIचं वेटेज काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. आणि जनरल अवेअरनेसचं वेटेज काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. बाकी मग डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग 2 क्वेश्चन 25 मार्क, 2 क्वेश्चन 25 मार्क. टोटल पहिले 155 प्रश्न होते 200 मार्काला, आता 145 प्रश्न आहेत 200 मार्काला. अशी नोटिफिकेशन आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. GAचं वेटेज वाढलेलं आहे. आता तुम्हाला जनरल अवेअरनेस आहे का, ह्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. तुम्हाला IBPS PO क्रॅक करायचे किंवा येणाऱ्या अदर एक्झाम क्रॅक करायचे, मग ते आता रिसेंटली आलेली बँक ऑफ बडोदा असेल किंवा अपकमिंग येणाऱ्या एक्झाम असतील, सर्व एक्झाम तुम्हाला क्रॅक करायचे असतील, खास करून IBPS PO, तर तुम्हाला जनरल अवेअरनेस तुमचं GA चांगलं करावंच लागेल. आणि कन्व्हेन्शनल वेन पद्धतीनं जनरल अवेअरनेसची तयारी आता सोडून द्यावी लागेल तुम्हाला. ठीक आहे, मॅगझिन येणार, तुम्ही वाचणार, झालं, वाचून तयारी करणार, सोपे प्रश्न वाचायचे, झालं. कोण एकतरी येणार, घसात आणणार, ओरडणार, तुम्हाला सांगणार, झालं. कन्व्हेन्शनल वेनं तयारी आता करायचीच नाही आपल्याला. मेथड बदलायची आपल्याला आपल्या तयारीची. एक्झामला जे प्रश्न येतात, एक्झामला जे टॉपिक येतात, एक्झॅक्ट त्याची तयारी करायची, ना की फापट पसारा वाचायचा आहे. आणि कधीही लक्षात ठेवा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या फील्डमध्ये तुम्हाला रॉ मटेरियल किंवा कचरा खूप असतो आणि आपण तो कचरा सारखा कन्झ्युम करतो, त्याच्यामुळे आपला रिझल्ट येत नाही. तुम्हाला जर फायनल रिझल्ट आणायचा आहे ना, तर लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचंय ह्याच्यापेक्षा काय नाही करायचं हे जेवढ्या लवकर कळेल ना, तेवढ्या लवकर तुमचा रिझल्ट येणार आहे. करण्यासाठी खूप गोष्टी आहेत, पण त्या एक्झामला कामी आहेत का नाही ह्याचा तुम्ही विचार करा. किंवा तुम्ही जे एक्झॅक्ट आता करताय ते एक्झामसाठी रिलेव्हंट आहे का नाही ह्याचा विचार करा. उगं मनाला वाटावं आपण करतोय म्हणून करायचं नाहीये. त्याचा इम्पॅक्ट, त्याचा फरक, त्याचा परिणाम ॲक्च्युअल एक्झाममध्ये दिसला पाहिजे. अशा गोष्टी करायच्या. ठीक आहे, GAचं पण तसंच आहे. उगीच तुम्ही कचरा करत बसता, जे येत नाही ते करत बसता एक्झामला, आणि एकतर प्रॉपर तयारीच करत नाहीये. नंतर काय म्हणता मग, लक्षात ठेवा तुम्ही, सर GAचं सेक्शन अवघड आला, GA अवघड गेलं. नो डाऊट की मागच्या काही एक्झाम पासून आहे का GA डिफिकल्ट प्रश्न विचारायलाच लागलेले आहेत. मग आपल्याला आपली तयारी पण तशी करावी लागेल ना. का GA डिफिकल्ट येते म्हणून त्याला करायचंच नाहीये, करावं तर लागेल. GA डिफिकल्ट येते, मग तुम्ही डिफिकल्ट प्रश्नाची, डिफिकल्ट क्वेश्चनची आणि तशी तयारी करा. GA तुम्हाला नाही डिफिकल्ट जाणार. ठीक आहे, आता इथं 10 मार्कांनी वेटेज वाढलेला आहे. स्पेशल फोकस कशावर आहे, RBI सर्क्युलर आणि डिजिटल अँड फायनान्शियल अवेअरनेस. डिजिटल अँड फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे काय, डिजिटल किंवा फायनान्शियल अवेअरनेसच्या गोष्टी ज्या इकॉनॉमीशी रिलेटेड आहेत त्याच्यावरती तुम्हाला आता एक्झामला प्रश्न विचारणार आहेत. RBI सर्क्युलर, RBI सोबत फक्त RBI सर्क्युलर नाही, SEBीचे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, SEBीचे सर्क्युलर असतील, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, IRDAईचे आहे का,
सर्क्युलर असतील, हे सर्व सर्क्युलर तुम्हाला करावे लागतील आणि याचा प्रॉपर अभ्यास करावा लागेल, तरच तुम्हाला एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोर येणार आहे. आणि आता इथं मेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे फिक्स आहे की आरबीआय सर्क्युलरवरती प्रश्न येणार म्हणजे येणारच आहेत. तुम्हाला त्या हिशोबाने तयारी करावी लागेल. एक्झाम पॅटर्न चेंज झालेला आहे, काळानुसार तुम्हाला पण चेंज करावं लागेल आपल्या अभ्यासाची पद्धत, नाहीतर दिवसामागून दिवस जातील, एक्झाम मागून एक्झाम जातील, रिझल्ट काही तुमचा येणार नाही. तयारीला अपग्रेड करा, ठीक आहे. पारंपरिक गोष्टी सोडून नव्या वेळेने एक तयारी चालू करा, रिझल्ट नक्कीच तुमचा येणार आहे. समजलं? तर एक्झाम पॅटर्न चेंज केलेला, तुम्हाला तयारी पण चेंज करावी लागेल आणि त्या बदलत्या एक्झाम पॅटर्नला अनुसरून लक्षात ठेवा, ठीक आहे. तुमचं जीएचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक नवीन बॅच घेऊन येत आहे, ती म्हणजे करंट अफेअर्सची आतिषबाजी. कुठली बॅच आहे? करंट अफेअर्सची आतिषबाजी 2.0. आता ह्या बॅचमध्ये जसं की लक्षात ठेवा, IBPS POचा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे, आरबीआय सर्क्युलरला मेन्शन केलेला आहे. तसंच आपण तुम्हाला ह्या बॅचमध्ये आहे का एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सर्व कंटेंट कव्हर करणार आहे, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सर्वच्या सर्व. आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपण या बॅचमध्ये नेमकं काय काय घेणार आहे रे. त्याच्यामध्ये स्टॅटिक अँड बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस सर्वच्या सर्व तुमचं कव्हर करणार आहे आपण 28 लेक्चर्समध्ये. किती लेक्चर्समध्ये? 28 लेक्चरमध्ये. पुन्हा आरबीआय सर्क्युलर जे की मेन्शन केलेलं IBPS PO एक्झाम मध्ये, आरबीआय सर्क्युलर आपण एकदम म्हणजे एकदम डिटेलमध्ये आहे का कव्हर करणार आहोत. आणि हा व्हिडिओ निम्म्यातनच आहे का स्किप करून जाऊ नका. पुढे अजून एक मोठी अनाउन्समेंट आहे, सर्वात लास्टला तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे, ठीक आहे. ते सरप्राईज काय आहे ते शेवटी कळेलच तुम्हाला व्हिडिओच्या. बघा, आरबीआय सर्क्युलर स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस एकदम डिटेलमध्ये. आता रिसेंटली जे आपण मेन्सची नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट केलेले आहे ना, त्याचं एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो. परवा दिवशीचं लेक्चर म्हणजे शुक्रवारचं लेक्चर लक्षात ठेवा. त्या एका लेक्चरमध्ये आरबीआय सर्क्युलर आपण मी मेसेज टाकलेला बा टेलिग्रामला, आजचं इम्पॉर्टंट सेशन आहे, एप्रिल महिन्याचे आपण आरबीआय सर्क्युलर आज घेणार आहोत. तर 1 तास नाही 1.25 तासात किती आरबीआय सर्क्युलर झाले असतील माहिती आहे का? 1.25 तासात मोपून आहे का 2 आरबीआय सर्क्युलर आपले झालेले आहेत फक्त. इतकं डीप मध्ये आपण काय केलेलं आहे रे, सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत. समजलं? आणि का तुम्हाला आता लक्षात ठेवा, तुमच्या बॅचमध्ये स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस आपण कव्हर करणारे 28 लेक्चरमध्ये. स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस तुम्हाला आता करावं म्हणजे करावंच लागणार आहे. हे जर तुमचं प्रॉपर झालेलं नसेल तर तुम्हाला ना इंटरव्ह्यूला चांगले मार्क पडणार आहेत, ना तुम्हाला मेन्स एक्झाममध्ये चांगले मार्क पडणार आहेत. कारण की बघा, मागचे काही एक्झाम बघितले तर कंटिन्युअसली एक्झामला आहे का 4 ते 5 प्रश्न स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसवरती विचारले गेलेले आहेत. जर समजा करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे तो अवघड आला, तो जमला नाही, स्टॅटिकचे तर तुम्हाला 4-5 क्वेश्चन जमतील ना, जर तुम्ही स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस एकदम प्रॉपर पद्धतीने केलं तर. आणि ते तुम्हाला करावंच लागणार आहे. ते हातचे मार्क आहेत, तुम्ही सोडू नका. सिलेक्शन अर्ध्या मार्काने जाते, अर्ध्या काय सोडा पॉईंटनं सिलेक्शन जाते. तर आपल्याला रिस्क का घ्यायची? तर बॅचमध्ये तुमचं डिटेलमध्ये स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस कव्हर करणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच असणार आहे. पुन्हा आरबीआय सर्क्युलर प्रत्येक महिन्याचे इच अँड एव्हरी महिन्याचे म्हणजे आपण आरबीआय सर्क्युलर बॅचमध्ये कव्हर करणार आहे. आणि डेमो लेक्चर ह्या बॅचचे कधीपासून स्टार्ट होणार आहेत तुम्ही म्हणसाल? उद्यापासून. लक्षात ठेवा, उद्या पासून डेमो सेशन स्टार्ट होणार आहेत. डेमो सेशन टाइम काय असेल? टाइम असेल ह्या बॅचचा रात्री 9 वाजता, रात्री 9 PM, ठीक आहे. 9 PM ला डेमो लेक्चर असेल यूट्यूबवरती. कशावरती? यूट्यूबवरती. मग त्याच्यामध्ये पहिलं लेक्चरच आपण मे महिन्याचे आरबीआय सर्क्युलर घेणार आहे. तुम्हाला क्वालिटी कंटेंट आणि शिकवणं एक्झॅक्ट कसं असतं, आरबीआय सर्क्युलर कसे करायचे असतात त्या डेमो सेशन मधून कळेल. तर उद्या डेमो सेशन असेल, आरबीआय सर्क्युलर आपण कव्हर करणार आहे. पुन्हा इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स 30 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम आपण ज्या की एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या कव्हर करणार आहे बॅचमध्ये. मंथली करंट अफेअर्स तर असेलच, लक्षात ठेवा. त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिससाठी टेलिग्राम क्विज आपण देणार आहे. प्रत्येक मंथच्या टेलिग्राम क्विज प्रॅक्टिससाठी तुम्हाला भेटतील. महिन्याचं करंट अफेअर्स करायचं, आरबीआय सर्क्युलर करायचे, गव्हर्नमेंट स्कीम करायच्या, स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस करायचं. त्याची प्रॅक्टिस कुठून करायची हा प्रश्न असतो ना तुमच्या समोर, की हा मास्तरने शिकवलंय त्याची प्रॅक्टिस कुठं करायची? तर ती प्रॅक्टिस तुमची होणार आपण करून घेणार आहे टेलिग्राम क्विजच्या मार्फत. तुमचा एक सेपरेट टेलिग्रामला ग्रुप क्रिएट केला जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल बॅच परचेस केल्यानंतर, आणि का तिथं तुमच्या क्विज होतील. पुन्हा तुम्हाला मंथली मॅगझिन भेटेल. मंथली मॅगझिन आपलं कसं असतं काय असं तुम्ही बघू शकता. फ्री ऑफ कॉस्टमध्ये मुलांना आपण देतो, तुम्हाला तेही भेटेल. प्लस स्टॅटिक जीकेचा जो काही पार्ट आहे तो पार्ट आपण या बॅचमध्ये काय करणार आहे रे, कव्हर करणार आहोत.
लक्षात ठेवा, बॅच कधीपासून स्टार्ट होत आहे? उद्यापासून आपण डेमो सेशन स्टार्ट करत आहे. त्याचे रात्री 9 वाजता उद्या यूट्यूबवर लेक्चर असेल. RBI सर्क्युलर डेमो सेशन पार्ट 1 मे मंथच्या RBI सर्क्युलर पासून आपण डेमो सेशन स्टार्ट करत आहे. मुद्दामूनच RBI सर्क्युलरचा आपण टॉपिक घेतलेला आहे. तुम्हाला पण समजेल IBPS POचा जो पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे आणि त्यात जो RBI सर्क्युलरचा पार्ट आहे, एक्स्ट्राचे जे 10 मार्क वाढवलेले आहेत ते तर भाई तुमचे मी गॅरंटी देतो हे लेक्चर केले की सिक्युअर होणार आहेत आणि तुम्हाला समजेल कशा प्रकारे करायचं असतं. ठीक आहे, RBI सर्क्युलरची तरी अभ्यास त्यासाठी आपण डेमो लेक्चर उद्यापासून RBI सर्क्युलरचेच ठेवलेले आहेत. मग तुम्हाला सर बॅचची फी किती आहे? बॅचची फी आहे 2,500 रुपये प्लस GST. तुम्हाला सर 2,500 रुपये फी जरा जास्त होते वगैरे वगैरे, काही जास्त नाहीये. मिळणारा कंटेंट लक्षात ठेवा, जो तुम्हाला क्वालिटी डाटा ह्या बॅचमधून भेटणार आहे, बाहेर कुठंच भेटणार नाही. बाहेर फक्त लाव लिजाव केला जातो. ठीक आहे, समजते? एवढंच करा तेवढंच करा, हे जो वाचून या त्याचं वाचून, तुम्हाला फक्त लाव लिजाव बाहेर केला जातो. ह्या बॅचमध्ये प्रॉपर तुमची करंट अफेअरची आपण तयारी करून घेणार आहे, एकदम प्रॉपर. मंथली तुम्हाला ॲपमध्ये बघितलं ना, मंथली लेक्चर्स असतील, RBI सर्क्युलरचा सेपरेट फोल्डर असेल, गव्हर्नमेंट स्कीम्स होतील तुमच्या टायमिंगवरती, सर्व सिलेबस कव्हर करून दिला जाईल. ठीक आहे, तर फी जास्त नाहीये, 2,500 रुपये प्लस GST फी आहे. मग बॅच परचेस करण्यासाठी काय करायचं तुम्ही, तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. हा माझा नंबर आहे. म्हणजे अधिक माहितीसाठी 91 68 06 67 92, अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर कॉल करा. आणि हा बॅच परचेस करू नका, आधी डेमो लेक्चर करा. आवडला कंटेंट तर बॅच परचेस करा आणि मी गॅरंटी देतो आवडणार म्हणजे आवडणार. आणि तुम्हाला एक्झामला डायरेक्ट प्रश्न आपण घेतलेल्या लेक्चरमधून बघायला भेटणार. आणि हिस्ट्री आहे, लक्षात ठेवा, महागा आपण जे जे पार्ट बॅचमध्ये कव्हर केलेला आहे त्याच पार्टवर एक्झामला प्रश्न विचारले गेलेले आहेत. मुलांना आपली बॅच केलेल्या मुलांना करंट अफेअर्सचा त्यांचा स्कोर विचारा कधी जमलं तर तुम्हाला बाहेर भेटतील मुलं तुम्हाला. ठीक आहे, फीडबॅक तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह आणि कडकच दिसेल आपला. चालेल, तर अधिक माहितीसाठी तुम्ही 91 68 06 67 या नंबरवर कॉल करू शकता. बॅच परचेस करायची असल्यास तुम्हाला काय करायचं, संकल्प 247 नावाने तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोरवरून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये वरतीच तुम्हाला एका पेड बॅचेसमध्ये करंट अफेअरची आतिषबाजी ही बॅच दिसेल. ती बॅच जाऊन काय करायची, तुम्ही परचेस करायची. आणि काही प्रॉब्लेम आला तर मला डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता. त्याच्यानंतर दुसरी बिग अनाउन्समेंट काय, तर SBI एक्झाम मध्ये आपल्या जी टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली त्या टेस्ट सिरीजने काय धमाका घातला होता ते तर तुम्हाला माहीतच असेल. तर तीच आपण टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत तुमच्या सर्वांसाठी, जनरल अवेअरनेसची. महाराष्ट्रात पहिल्यांदा टॉप क्वालिटी टेस्ट सिरीज आपण घेऊन येत आहे. ठीक आहे, इयरली पॅकेज असणार हे लक्षात ठेवा टेस्ट सिरीजचं. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला एक्झामसाठी टेस्ट सिरीज भेटणार आहेत. ह्या टेस्ट सिरीजची फी किती असेल, 750 रुपये ओनली, फक्त 750, जास्त नाहीये. लक्षात ठेवा, 750. एक टायमाला जेवायला बाहेर गेले तर आहे का ह्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यायचे तुमचे, आहे का पैसे जातात. तेवढ्या कमी पैशात आपण टेस्ट सिरीजचं इयरली पॅकेज ठेवलेलं आहे. एकदा टेस्ट सिरीज परचेस करा, मी गॅरंटी देतो ह्या बॅचमध्ये तर आहे का तुमचे सर्व पॉईंट तर कव्हर होणारच आहेत. पण ही टेस्ट सिरीज मध्ये आहे का डायरेक्ट मी तर स्क्रीनशॉट टाकलेले, आपली जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामधले जे प्रश्न ॲज इट इज एक्झामला विचारले गेलेत, ॲज इट इज. तुम्ही टेस्ट सिरीजची तयारी केली, टेस्ट सिरीज दिली की संपलं, काहीच करायची गरज नाही. डायरेक्ट एक्झामला प्रश्न येणार, डायरेक्ट गॅरंटी आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे टेस्ट सिरीजमध्ये. आणि SBIला जी टेस्ट सिरीज लॉन्च केली का आपण, ती 100 रुपयात होती. जवळपास 1,500 ते 2,000 मुलांपेक्षा जास्त मुलांनी टेस्ट सिरीज परचेस केली होती. लक्षात ठेवा. आणि ती टेस्ट सिरीजचा त्यांना काय फायदा झाला ना, तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका, त्यातले किती सिलेक्शन झालेले आहेत ते तुम्ही त्यांनाच विचारा. किंवा आपण यूट्यूबवरती इंटरव्ह्यू टाकलेले आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ते इंटरव्ह्यू बघा, मुलं तुम्हाला फीडबॅक सांगतील टेस्ट सिरीजचा. कारण टेस्ट सिरीजमध्ये उगं उठसूट बनवायची म्हणून बनवलेली नाहीये. स्वतः मी प्रत्येक आहे का क्वेश्चन प्रिपेअर केलेला आहे, एकदा नाही 5-5 वेळा माहिती व्हेरीफाय केलेली आहे. इन्फॉर्मेशन क्वालिटी कंटेंट टेस्ट सिरीजमध्ये टाकलेला आहे, जेणेकरून तुम्ही टेस्ट सिरीज दिली डायरेक्ट तुम्हाला टेस्ट सिरीज लेवल. आणि टेस्ट सिरीज एक्झाम लेवल असणार आहे बरं. एक्झाम मध्ये जसे तुम्हाला जनरल अवेअरनेसचे प्रश्न बघायला भेटतात का, एक्झॅक्ट तसे प्रश्न लक्षात ठेवा तुम्हाला आहे का इथं बघायला भेटणार आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये. जेणेकरून तुम्हाला फील होईल टेस्ट सिरीज देताना की तुम्ही खरोखरच पेपर देताय बाबा, मेन्सचा आहे का जनरल अवेअरनेसचा सेक्शन अटेम्प्ट करताय. ह्या लेवलची आपण टेस्ट सिरीज बनवलेली आहे. त्याची फी किती आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय फी 750. त्याच्यामध्ये 50 ऑनलाईन तुम्हाला मॉक टेस्ट भेटणार आहेत. अनलिमिटेड रिअटेम्प्ट असणार आहेत, किती पण रिअटेम्प्ट करा. पुन्हा तुम्हाला PDF भेटणार आहे विथ डिटेल एक्सप्लेनेशन.
PDF तुम्हाला भेटेल, वाचू शकता तुम्ही त्या PDF मधून. पुन्हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतील एक्झामला, कुठले पण नसतील. ह्याच्यामध्ये बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसचे क्वेश्चन कव्हर केले जातील आणि स्पेशल फोकस इथे लक्ष द्या, कुठल्या प्रश्नावर असेल टेस्ट सिरीजमध्ये, RBI सर्क्युलरवरती स्पेशल फोकस असेल टेस्ट सिरीजमध्ये, RBI सर्क्युलरमध्ये. समजतंय? आणि फी किती ठेवलेली आहे, एवढा सगळा क्वालिटी कंटेंट. फी किती आहे, नाम मात्र फक्त 750 रुपये फी आहे, नाम मात्र. समजलं? आणि त्याच्यामध्ये त्यातली त्यात पहिल्या 100 स्टुडंटसाठी आहे का, फी किती असणार आहे, फक्त 500 रुपये पहिल्या 100 स्टुडंटला. एकदा का 100 स्टुडंट झाले आणि मला गॅरंटी आहे हार्डली 2 दिवस जातील, 2 पण नाही, लॉज अनाऊन्स केली उद्या किंवा परवा मॅक्झिमम, तेवढ्या दिवसात 100 स्टुडंट टेस्ट सिरीज परचेस करतील. त्याच्यानंतर आहे का 750 त्याची फी होणार आहे. क्लिअर? फी वाढणारे नंतर अजून सांगतो, तर लवकरात लवकर तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. चालेल? ही दुसरी गोष्ट होती. आणि तिसरी आता बिग अनाउन्समेंट. तुम्हाला म्हणले उद्यापासून मे महिन्याचे आपले RBI सर्क्युलरचे डेमो लेक्चर होणार आहेत, आतिशबाजी बॅचचे. ठीक आहे? आणि तुम्हाला टेस्ट सिरीजचा एक डेमो पण दाखवेल मी तिथं. टेस्ट सिरीजमध्ये आपण कसे क्वेश्चन कव्हर करणार आहे हे उद्याच्या लेक्चरच्या शेवटी दाखवेल. ह्याचा टाईम असेल रात्री 9 वाजता, 9 PM टाईम असेल. रात्री 9 वाजता डेमो लेक्चर स्टार्ट होईल. मे महिन्याचे RBI सर्क्युलर कव्हर करणार आहे. आणि दुसरी सर्वात मोठी अनाउन्समेंट म्हणजे आपण डेली करंट अफेअरचे लेक्चर स्टार्ट करत आहोत. मी एक व्हिडिओ टाकलेला बघा, त्या व्हिडिओत सांगितलेलं की डेली हाऊ टू रीड न्यूजपेपर फ्रॉम जनरल अवेअरनेस पर्स्पेक्टिव्ह, हा एक व्हिडिओ टाकलेला. त्या व्हिडिओत ज्याप्रमाणे मी सांगितलं ना तसे म्हणजे मागच्याच वीकमध्ये आपल्याला काय करायचं होतं, चालू करायचे होते लेक्चर्स डेली करंट अफेअरचे, पण काही कारणास्तव मला गावी जावं लागलं, त्याच्यामुळे आपण पोस्टपोन करून ह्या वीकपासून म्हणजे उद्यापासून फ्री ऑफ कॉस्टमध्ये यूट्यूबवरती रोज सकाळी 8 वाजता डेली करंट अफेअरचे लेक्चर रोज सकाळी 10 वाजता डेली करंट अफेअरचे लेक्चर स्टार्ट करत आहे. 30 ते 40 मिनिटाचे लेक्चर असेल आपलं. त्या डेली करंट अफेअर्सच्या सर्व न्यूजपेपरमधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे? तर डेली करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये सकाळी 10ला उद्या भेटू आणि संध्याकाळी 9 वाजता आतिशबाजी 2.2 ह्या बॅचचं मे महिन्याचं डेमो लेक्चर आपलं असेल रात्री 9 वाजता. तर त्या लेक्चरमध्ये भेटू. चालेल? पुन्हा अजून एकदा समराईज करतो, आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, एकदम क्वालिटी कंटेंट आहे. आपण आतिशबाजी 2.0 बॅच लॉन्च केलेली आहे. आता तुमचं जुने मुलं ज्यांनी बॅच परचेस केलेले आहे त्यांच्यासाठी काय आहे सर, जुन्या मुलांना म्हणजे रिसेंटली जानेवारी नंतर ज्यांनी बॅच परचेस केलेले त्या मुलांना ॲज इट इज आतिशबाजी 2.0 ह्या बॅचमध्ये ॲड करून दिलं जाईल. आणि आय नो की मे मंथचे आपले करंट अफेअर्स राहिलेले आहेत, ते पण तुमच्या का आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे? ह्याच बॅचमध्ये राहिलेला सर्व पार्ट कव्हर करणार आहोत. उद्यापासून रेग्युलर बेसिसवर लेक्चर होतील. चला तर मग भेटूया उद्या सकाळी ठीक 10 वाजता डेली करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.